मस्त असा 2 लेन हायवे आणि मग मोकळं होण्यासाठी थांबलो होतो जरा. तर एक गोष्ट दाखवायची आहे, कार ओनर, प्रत्येक कार ओनरनी आता स्पेसिफिक एक VWची जी गाडी ओन करतात त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगायची मला. हे दिसतंय 19.3 ॲव्हरेज. हे का निघलं, कसं निघलं, त्याच्या मागचं कारण म्हणजे, आणि गाडी ॲव्हरेज देते 15 ते 20च्या मध्ये ना ॲव्हरेज येते गाडी. फक्त ते काढणारा पाहिजे, व्यवस्थित हँडलिंग. आता गाडी कशी चालवायची त्याच्यावरती पण सगळं ॲव्हरेज डिपेंड करतं. मी टोटल इथे दाखवतो ट्रॅव्हल टाईम, डिस्टन्स. सिन्स रिफ्यूल केल्यापासून मी 97 किलोमीटर चाललेलो आहे. तर आपली इकॉनॉमी आलेली स्टार्ट केल्यापासून 18.8, देन लॉंग टर्मची 18.8 आणि सिन्स रिफ्यूल 19.3. ही का आली? तुमचं मेन RPM कडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही गाडी कशी चालवताय, RPM किती ठेवताय, हे गिअर कसं चेंज करताय, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आता टाइम टू टाइम जर गिअर चेंज केला, 2-2.5च्या पुढे RPM जर नाही जाऊ दिलं ना, तर गोष्टी एकदम प्रॉपर चालतात. आणि स्पीड मी मेंटेन केलं 80 ते 100, 100च्या पुढे नाही गेलेलो, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित ॲव्हरेज निघालं आहे. पण आय ऑल्सो ॲग्री विथ दॅट की गाडी सिटीमध्ये 10च्या पुढे ॲव्हरेज देत नाही, ही मात्र नक्की आहे. पण आता हायवेला तुमच्या हातात आहे ॲव्हरेज किती काढायचं, कसं काढायचं ते. लाईव्हला दाखवतो एक एक्झाम्पल. आता इकॉनॉमी दिसतीये आपल्याला, रेग्युलर नॉर्मल चाललं तर 12, 11, 12. तेच जर मी थोडंसं स्ट्रेच केलं तर डायरेक्टली आली 6, 5, बरोबर. तर RPM आणि तुम्ही एक्सलेटर गिअर चेंज कसं करताय त्याच्यावरती डिपेंड आहेत गोष्टी. व्यवस्थित असं नॉर्मली चाललं तर नक्कीच तुमच्या ॲव्हरेजमध्ये फरक पडेल. आता हे ट्रॅफिक असे, सपोज एखादी येडी असत, हे लोक तुम्ही आता नॉर्मली चाललेले आहेत, पण आता तुमचा मोसम प्रॉपर गाडीने पकडलेला आहे, हे दोन्ही सोबत आलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, तोपर्यंत प्रॉपर तेवढंच फक्त ॲक्सिलेटर सोडून द्यायचं, गाडी इथपर्यंत त्याला पुढे निघू द्यायचं. रोड मोकळा झाल्यानंतर मग पुढं आपण ओव्हरटेक करू शकतोय. नंतर ते जायचं फास्टमध्ये, तिचं ब्रेकिंग करायचं, ब्रेक पॅडचा पण विषय होतो, तुमचं ॲव्हरेज पण ड्रॉप होतं. आता हे बघा, मध्ये गॅप दिसला आपल्याला, पण तुम्ही डायरेक्टली ओव्हरटेक करू शकताय. मग तो एक टाइम आहे ना, गाडीला प्रत्येक वेळेस तुम्हाला एनर्जी यूज करायची, परत ब्रेकिंग करायची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही तुमच्या गाडीचं ॲव्हरेज इम्प्रूव्ह करू शकताय प्रॉपर हँडलिंग करून. आता हे बघा, आता हे अल्टो आलं,